सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीत आणि खास करून लक्ष्मी पूजनात सर्वात महत्त्वाची लक्ष्मी, आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू, केरसुनी कधी खरेदी करावा? 2025 मधील दिवाळीचा लक्ष्मी पूजनाचा झाडू कोणत्या शुभ तिथीला, कोणत्या शुभ दिवशी खरेदी करावा? त्याचबरोबर आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली केरसुनी कधीच घरी एकटी आणू नये. त्याबरोबर एक अनमोल वस्तू आपल्याला तिच्याबरोबर घरी आणायची आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माता लक्ष्मीचं नाव कमेंटमध्ये जरूर लिहा, नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ. तर येत्या 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. सर्वांची दिवाळीची लगबग सुरू झालेलं आहे. आपण सर्व घरदार आवरत आहोत. सर्वच महिला, पुरुष, दादा सर्व दिवाळीची तयारी करत आहोत. तर दिवाळीत खास करून आपली लक्ष्मी आपण घरी आणत असतो, ती म्हणजे आपली केरसुनी, झाडू. तर दिवाळीत खास आणि लक्ष्मी पूजनात सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे केरसुनी. तर लक्ष्मी पूजनात आपण कधीच त्या केरसुनीला केरसुनी, झाडू असं बोलू नका. महिला असतील, दादा असतील, आपण रोज झाडू किंवा केरसुनी बोलत असाल, पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या मुखातून झाडू किंवा केरसुनी असं बोलू नका. लक्ष्मी आपल्या घरातली, आमच्या घरातली लक्ष्मी आहे ही, असंच आपल्याला आपल्या मुखातून असे शब्द काढायचे आहे. झाडू किंवा केरसुनी असं अजिबात बोलू नका. तर यावर्षी 2025 मधील लक्ष्मी पूजनाचा झाडू आपल्याला कधी आणायचा? तर आपल्याला लक्ष्मी पूजनाचा झाडू किंवा आपली लक्ष्मी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायची आहे. आपल्या घरातील झाडू, केरसुनी आपल्या घरातून अलक्ष्मी, दुःख, दारिद्र्य, केर, कचरा, घाण सर्व काही बाहेर काढत असते. म्हणून दिवाळीत लक्ष्मी पूजनात केरसुनी, झाडूला खूप महत्त्व आहे. तर लक्ष्मी पूजनात कुंच्यापेक्षा सुद्धा केरसुनीला जास्त महत्त्व आहे. आता मी म्हणत नाही की हा मोठ्या दांड्याचा कुंचा काहीच कामाचा नाही, आपण रोज याचाच वापर करतो आणि याच्याच साह्याने आपण आपल्या घरातील केर, कचरा बाहेर काढत असतो. आपल्या घरातली लक्ष्मीच आहे ही. पण या कुंच्याबरोबर छोटा जो झाडू येतो, केरसुनी येते, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. याची सुद्धा पूजा करा महिलांनो, दादांनो. आणि जो छोटा केरसुनी येते आपली छोटीशी, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. या झाडू बरोबर आपल्याला केरसुनी सुद्धा आणायची आहे. छोटी आणा, मोठी आणा, केरसुनी जरूर आणायची आहे. तुम्ही 2 कुंचे आणू शकता, 2 केरसुनी आणू शकता, किंवा 1 कुंचा आणला तुम्ही, 1 केरसुनी आणली लक्ष्मी पूजनात पूजेसाठी तरीही चालेल. पण 1 कुंचा आणि 1 केरसुनी जरूर आणा. तुम्हाला जास्त आणायचं असेल, तुमचं घर मोठं असेल, तुम्हाला जास्त झाडूंची, कुंच्याची, केरसुनीची गरज असेल तर तुम्ही 2-2 प्रमाणात सुद्धा आणू शकता, किंवा जास्त आणायचं असेल तुम्ही आणू शकता. तर दिवाळीत झाडू, केरसुनी आपली घरातील लक्ष्मी कोणत्या दिवशी? तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच केरसुनी म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी घरी घेऊन यायची आहे. धनत्रयोदशीला केरसुनी लक्ष्मी घरी आणणे खूप शुभकारक ठरत असते, लक्ष्मीवर्धक ठरते. आणि या झाडूसोबत आपल्याला थोडेसे धने खरेदी करून आणायचे आहे. महिलांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याहून मौल्यवान म्हणजे धने, साखर, मीठ, तुरटी, लवंग, दालचिनी, किंवा तुम्हाला लक्ष्मीवर्धक वस्तू म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती, श्रीयंत्र, दक्षिणावर्ती शंख, कमळगट्ट्याची माळ, पिवळ्या कवड्या, ज्या वस्तूंची गरज आहे, दिवे आणायचे असतील, मातीच्या पंत्या, आपल्याला सर्व गोष्टी धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायच्या आहे. लक्ष्मी पूजनात किंवा दिवाळीत तुम्ही जे मातीच्या दिवे, पंत्या वापरणार असाल, तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचे आहे. तुम्ही जरी आधी घेतले गेले असतील तुमच्याकडून, तरी पण 2-4 का होईना 6 अर्धा डझन पंत्या जरूर या दिवशी खरेदी करा. मातीच्या पंत्या खूप शुभ ठरतात. साध्या मातीच्या पंत्या घेतल्या लाल रंगाच्या तरीही चालेल, पण मातीच्या पंत्या सुद्धा या दिवशी जरूर खरेदी करा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ज्या दिवाळीला लक्ष्मी पूजनाला वस्तू लागतात
त्या वस्तू सर्व आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी कराव्या. आपल्या घरातील कुंचा, झाडू म्हणजेच केरसुनी कधीच एकटी घरी आणू नका. महिलांनो, दादांनो, तुम्ही लक्ष्मीपूजनाचा झाडू खरेदी करत असाल तर दुकानातून 10-20 रुपयाचे धने झाडू बरोबर किंवा केरसुनी बरोबर जरूर घ्या. एकटी झाडू खरेदी करून घरी आणू नका. त्याबरोबर थोडेसे धने खरेदी करून आणा. जरी आहे तुमच्याकडं पण तरी पण धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घरात लक्ष्मी आणण्याबरोबर म्हणजे केरसुनी झाडू खरेदी करून आणताना बरोबर थोडे का होईना धने खरेदी करून जरूर आणा. तुम्ही आधी कधीच असं केलं नाही, यावर्षी करून तर बघा. वाईट काही होणार नाही. चांगल्या शुभ गोष्टी तुमच्या घरात घडायला लागणार आहे. इतकी लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला की तुमच्या घरात कशालाच कमी राहणार नाही. धन, धान्य, वैभव इतकं साठेल तुमच्याकडं. पैशाला पैसा टिकून राहील, पैशाला पैसा जोडला जाईल, बरकत येईल, लक्ष्मी स्थिर होईल. अशा शुभ गोष्टी तुमच्या घरात घडून येणार आहे. म्हणून आपली जी केरसुनी आहे, आपली लक्ष्मी झाडू कधीच एकटा आणू नका. त्याबरोबर थोडे का होईना धने खरेदी करून आणा. धनत्रयोदशीला देवघरात सुद्धा आपण धन्यांचाच नैवेद्य दाखवतो. माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता, कुबेर देवता, सर्व देवी देवतांना आपण धन्यांचाच नैवेद्य दाखवतो. तेव्हाच आपली धनत्रयोदशीची पूजा पूर्ण होत असते. आणि जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाचा, दिवाळीचा झाडू केरसुनी आणत असाल, आपली लक्ष्मी घरी आणत असाल, तेव्हा धन बरोबर जरूर घेऊन या. तुमच्या घरात इतकी भरभराट होईल की माता लक्ष्मी अखंड वास करेल. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारेच हे दिवस असतात. म्हणून झाडू एकटी कधीच आणू नका. तुम्हाला ज्या दिवाळीसाठी, लक्ष्मी पूजनासाठी वस्तू लागत असतील त्या वस्तू बरोबर जरूर घेऊन यायच्या आहे. त्याचबरोबर आपण आता जेव्हा झाडू किंवा केरसुनी आपली लक्ष्मी खरेदी करतो तेव्हा घेताना पहिली जी हातात येईल ना केरसुनी झाडू ती घेऊन टाकायची आहे. खूप विचार करू नका, उलटा पालट करत बसू नका. तुम्ही लक्ष्मी घेत आहात, खूप उलटा पालट करू नका. अजिबात तोलमोल जास्त करू नका. 10-15 रुपये कमवणाऱ्यांशी तर कधीच तोलमोल भाव करू नये. आणि आपली लक्ष्मीला आपल्याला मानाने घरी घेऊन यायचं आहे. तुम्ही 2 व्हीलर असेल किंवा तुमची 4 व्हीलर असेल, गाडीवर वगैरे आणत असाल तुम्ही, तर केरसुनीला आपल्या हातातच मानाने आणायचं आहे. सामानाच्या ठिकाणी किंवा आपल्या पायाजवळ ठेवून चुकून सुद्धा आणू नका. महिलांनो, दादांनो, 2 जणच गेलात तुम्ही, पती पत्नी गेलात घ्यायला, पत्नीने हातात पकडली झाडू केरसुनी आपली लक्ष्मी तरी चालेल, किंवा दादा पाठीमागे बसत असतील किंवा तुमची 4 व्हीलर असेल तर हातात मानाने घेऊन यायचं आहे. कसं पण पायाशी ठेवून वगैरे आणू नका. लक्ष्मी पूजनातच नाही पण आपली झाडू कधीच अशी पायाशी वगैरे ठेवून आणू नये. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवस मावळल्यावर, सूर्य मावळल्यावर झाडू आपली लक्ष्मी खरेदी करून आणू नका. एकदा का संध्याकाळ झाली दिवे लागणीला मग झाडू खरेदी करून आणू नका. काही लोक खूप रात्री वगैरे झाडू खरेदी करता, अत्यंत चुकीचं आहे. 5-6 वाजेपर्यंत धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाची लक्ष्मी आपल्याला संध्याकाळच्या आत आपल्या घरात आणायची आहे. खूप शुभ ठरणार आहे. तेव्हा कधी पण तुम्ही महिलांनो, दादांनो, तुमचा घरातला झाडू केरसुनी तुम्ही नवीन आणत असाल तर अगदी सूर्य मावळल्यानंतर, अगदी अंधार पडल्यानंतर आपल्या घरात आणू नका. दिवस असताना, उजेड असतानाच आपली लक्ष्मी आपल्या घरात घेऊन यायची आहे. आता मोठा कुंचा किंवा मोठा झाडू तुम्ही खरेदी करून आणत असाल, मग थोडासा दिसला तो ठीक आहे. पण जेव्हा आपण केरसुनी खरेदी करत असाल लक्ष्मी पूजनाची तर मोठी पिशवी वगैरे बरोबर घेऊन जा महिलांनो, दादांनो, आणि त्यात ती केरसुनी ठेवून आणायची आहे. कुणाला जास्त आपली झाडू, आपली लक्ष्मी दिसणार नाही. आपला पैसा बघा जसा आपण गुपचूप ठेवत असतो, जास्त कुणाच्या नजरेत पडू देत नाही, तशीच आपली लक्ष्मी पूजनाची झाडू केरसुनी सुद्धा एखाद्या मोठी पिशवी घेऊन जा. मोठा केरसुनी घेत असाल तुम्ही, छोटी घेत असाल एखाद्या पिशवीत आणा, कुणाच्या जास्त नजरेत पडणार नाही. मोठा कुंचा घेतला मग ठीक आहे, तुम्ही आणला, तो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंगमधला असतो, तो जास्त दिसत नाही. पण जेव्हा आपण केरसुनी झाडू आणतो एखादी पिशवी बरोबर घेऊन जा आठवणीने, आणि त्यात नीट ठेवून आणायचं आहे, हातात नीट घेऊन यायची आहे. तर लक्ष्मी पूजनाचा झाडू केरसुनी आपली लक्ष्मी 18 ऑक्टोबर
शनिवार रोजी आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती पण एकदम अंधारात आणू नका. संध्याकाळ होण्याच्या आत धनत्रयोदशीच्या दिवशी 18 ऑक्टोबरला अगदी संध्याकाळ होण्याच्या आतच आपली लक्ष्मी आपल्याला घरी आणायची आहे. तर केरसुनी घरी आणल्यावर धनत्रयोदशीच्या दिवशी त्या केरसुनीवर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल थोडंसं एखाद्या फुलाने अगदी बारीकसं शिंपडून द्यायचं आहे. एका पाटावर आपण जरी लक्ष्मीपूजनात झाडूची पूजा करणार आहोत, पण प्रथम धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा एक पाट मांडा, त्यावरती पाटावर ठेवून घ्यायची आहे. केरसुनी, झाडू, हळदी, कुंकू, फुलं वाहून धूप दीप दाखवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपल्या लक्ष्मीची पूजा जरूर करायची आहे. आणि पुन्हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीपूजनात केरसुनी, झाडू आपली लक्ष्मीची पूजा करायची आहे. आता तुम्ही दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करत नसाल झाडूची, केरसुनीची, तर मग आणल्यानंतर नीट ठेवून द्यायचं आहे आणि मग तुम्ही लक्ष्मीपूजनात पूजन केलं तरीही चालेल. केरसुनीला धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनीला आपण जिथं पकडतो मुठीला, तिथं एक लाल पिवळा कलावा जरूर बांधायचा आहे. 5 वेढे आपल्याला द्यायचे आहे. लाल पिवळा कलावा महिलांनो घेऊन या, शुभ ठरतो. त्याची सुद्धा वात करून दिवे लावले जातात. तुम्ही दिवे लावत नसाल, किमान केरसुनीला तरी आपण मुठीला 5 वेढे देऊन कलावा बांधायचा आहे. जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी असं तुम्हाला म्हणत म्हणत मंत्र जपत किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत केरसुनीला आपण 5 वेढे कलाव्याचे बांधायचे आहे. झाडूला, केरसुनीला कलावा बांधताना तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे. तुमची जी इच्छा आहे ती कलावा बांधताना बोलून घ्यायचं आहे. आमच्या घरातील लक्ष्मी, दुःख, दारिद्र्य बाहेर जाऊ दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास करू दे. माझ्या घरात सतत भरभराट होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मी उदाहरण सांगितलं. तुम्हाला जी प्रार्थना करायची केरसुनीला कलावा बांधताना, नवीन केरसुनीला कलावा बांधताना अशी प्रार्थना धनत्रयोदशीच्या दिवशी करा किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जरूर करा. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण नवीन झाडूची, आपल्या लक्ष्मीची पूजा करतो, तर झाडू खाली काहीतरी आसन द्यायचं आहे. केरसुनी खाली काहीतरी आसन द्या. थोडीशी तांदळाची रास करा. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर आपली लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील झाडू, केरसुनी ठेवायचं आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी आपल्याला तो झाडू, केरसुनी, आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो, सर्व वस्तू उचलतो, तर आपली ही लक्ष्मीसुद्धा नीट मानाने हळदी कुंकू फुलं वाहून लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करायची आहे. आणि ती केरसुनी उचलून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून. आणि त्या लक्ष्मीला आपण म्हणजे कलावा बांधलेला आहे त्या केरसुनीला तो कलावा सुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि केरसुनी खालील आपण 1 रुपया ठेवलेला आहे, तो 1 रुपया आणि जो कलावा बांधलेला आहे तो एखाद्या डबीत ठेवायचा आहे. हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि तो कलावा आणि 1 रुपयाचं नाणं एखाद्या डबीत ठेवून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. यामुळे वर्षभर तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही. लक्ष्मी इतकी प्रसन्न राहील की दिवस रात्र तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळवून देईल. मुलाबाळांची भरभराट होईल. घरात अन्न धान्य, पैसा, ऐश्वर्य, आरोग्य कशालाच कमी राहणार नाही. हा उपाय जरूर करा महिलांनो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कलावा बांधायचा आहे आपल्या केरसुनीला. आणि आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपली झाडू पूजेत ठेवाल, तिथं 1 रुपयाचं नाणं झाडू खाली जरूर ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही वस्तू आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा झाडू आपण धनत्रयोदशीला आणणार आहोत. तर या वर्षीची धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 शनिवार रोजी आलेली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असेल की या दिवशी शनिवार रोजी झाडू आणावा का? कारण आपण बरेच वेळा नियम पाळत असतो की शनिवारी आपण झाडू, तेल, मीठ या गोष्टी आणत नाही आपण. तर आपण या दिवशी झाडू, तेल, मीठ, पंत्या, धणे वगैरे आपल्याला ज्या वस्तू दिवाळीसाठी लागणार आहे त्या या दिवशी आणायच्या का? तर हो ताई दादांनो, तुम्ही या दिवशी आणू शकता.
प्रदोष काळाच्या आत आपल्याला या वस्तू घरात आणायच्या आहे. मी तुम्हाला सांगितलंच, सूर्य मावळण्याच्या आतच कधी पण तुम्ही झाडू खरेदी करत असाल, दिवाळी सोडून पण तुम्ही इतर वेळी वर्षभरात केव्हा पण झाडू वगैरे खरेदी करत असाल, तर आपल्याला प्रदोष काळाच्या आत म्हणजे सूर्य मावळण्याच्या आत आपल्याला आपल्या घरातली लक्ष्मी आणायची असते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडूबरोबर थोडे का होईना धने जरूर खरेदी करून आणा. खूप शुभ परिणाम तुमच्या घरात तुम्हाला दिसून येतील. कितीही आर्थिक टंचाई असेल नष्ट होईल, पैसा येऊ लागेल, बरकत होईल, आरोग्य नीट राहील. कारण आरोग्यामुळे सुद्धा बराचसा पैसा आपला खर्च होत असेल तर आरोग्यसुद्धा सुधारेल आणि लक्ष्मी तुमची स्थिर होईल. म्हणून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी, जरी शनिवार आलेला आहे, धनत्रयोदशीच्या दिवशीच झाडू, मीठ, तेल, तुम्हाला ज्या पंत्या वगैरे, धने, हळद, मीठ, लवंग, वेलची, दालचिनी, ज्या वस्तू लागतात ना तुम्हाला, तांदूळ, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच दिवशी आणायच्या आहे. झाडू आणल्यानंतर त्यावर थोडं का होईना गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. या सर्वच गोष्टी तुम्ही आणल्या आहेत, त्या सर्व गोष्टींवर थोडं का होईना एखादं झेंडूचं फूल असेल किंवा इतर फुलं असेल, तुळशीपत्र असेल, सर्व वस्तूंवर थोडं थोडं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. त्यामुळे शनिवारी आपण घरात वस्तू आणल्यावर कुठलंही आपल्याला दोष लागणार नाही. म्हणून एखादं तुळशीपत्र घ्या आणि तुळशीपत्राच्या साह्याने थोडं गोमूत्र, गंगाजल टाका, थोडं गुलाबजल असेल पाण्यात मिक्स करा आणि सर्व वस्तू ज्या ज्या तुम्ही आणलेल्या आहे झाडूसह त्या सर्व वस्तूंवर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. कुठलेही दोष आपल्याला लागणार नाही आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल, आपण लक्ष्मीपूजनाला नवीन झाडू आणलेला आहे तर तो कधी वापरायला काढायचं. तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केली आपण लक्ष्मीपूजनाची की नंतर तुम्ही केरसुनी किंवा मोठा झाडू, दांड्याचा झाडू वापरायला काढला तरीही चालेल. पूजा करून घ्या पुन्हा उत्तर पूजा आणि मग तुम्ही वापरायला काढले तरीही चालेल. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की जुने झाडू असतील त्याचं काय करावं. तुमचे झाडू चांगल्या अवस्थेत असेल तुम्ही ते वापरू शकता, जोवर चालत आहे तोवर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला नवीन झाडू काढायचा असेल तुम्ही तसंही करू शकता. पण आपल्याला तुम्ही जर आधीच टाकून दिलेला असेल, दिवाळीचं आवराआवर केलेली असेल आणि तेव्हा तुम्ही जुना झाडू टाकून दिलेला असेल तर मग काहीच हरकत नाही. पण जर तुमच्याकडं जुना झाडू अजून पण असेल तर राहू द्या महिलांनो, कारण आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत आपण उघड्याच ठेवत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व दिवे सुरू ठेवावे. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने, जुन्या झाडूने घरातील मागील भिंतीपासून, तुमचं घर मोठं असो छोटं असो, मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणायचे आहे आणि केरसुनी उंबरठ्यावर थोडीशी अलगद आपटायची. तिचा एक फळ तोडून बाहेर टाकायचा आहे. यामुळे अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते. हा उपाय महिलांनो लक्ष्मीपूजनाच्या रात्री 12 वाजता जरूर करा. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडू टाकून द्यायचा असेल तुम्ही टाकू शकता. पण हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता हा उपाय प्रत्येक महिलेने जरूर करा. अलक्ष्मी बाहेर जाते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. आपल्या घरात भरभराट होते, मुलाबाळांची प्रगती होते. म्हणून जरूर हा उपाय करा. ही कृती करत असताना म्हणजे आपण मागच्या भिंतीपासून, मागच्या रूमपासून झाडत येऊन आपल्या उंबरठ्यावर अलगद आपण झाडू आपटणार आहोत आणि त्याचा एक लहानसा फळ किंवा मोठा फळ तोडून बाहेर टाकायचा आहे. ही कृती करत असताना, हा उपाय करत असताना महिलांनो अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण तुम्हाला 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, पण हे 2 शब्द जरूर बोला आणि मग हा उपाय करायचा आहे. यानंतर जर कधी तुमच्या घरात मतभेद झाले, कटकट झाली किंवा कुणाला आजारपण आलं तर तुम्ही असाच उपाय पुन्हा करू शकता. एखादा शुक्रवार असेल किंवा अमावस्या असेल तर या दिवशी पुन्हा तुम्ही मागच्या भिंतीपासून झाडत आणून पुन्हा उंबरठ्यावर अलगद झाडू आपटावा. त्याचा एक फळ तोडून बाहेर टाकावा. अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं बोलून तुम्ही पुन्हा जुन्या
झाडूपासून असा उपाय दर अमावस्याला पण करू शकता, शुक्रवारी करू शकता, पण अमावस्येला केलेला उपाय प्रभावी ठरत असतो. जर तुमच्या घरात पुन्हा कटकटी झाल्या, कुणाचं आरोग्य नीट नाही राहिलं, पैसा टिकू नाही लागला, तर असा उपाय तुम्ही पुन्हा करू शकता. नाही तर प्रत्येक महिलेने फक्त वर्षभरातून हा उपाय, ही सेवा एकदाच करायची आहे, ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या रात्री 12 वाजता जरूर करा हा उपाय महिलांनो. म्हणून तुम्ही जर जुना झाडू अजून टाकलेला नसेल तर मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता असा उपाय करून घ्या. नंतर तुम्ही तो झाडू चांगल्या अवस्थेत असेल तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला नसेल वापरायचा तर हा अलक्ष्मी निस्तारणचा उपाय, ही सेवा करून घ्या आणि नंतर तो झाडू तुम्ही टाकून दिला आणि नवीन झाडू वापरायला काढला तरीही चालेल. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.